कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मास्तर मी कुठे हरवलं? काय झालं? मला तर विचारलं तुम्हाला भेटल्यापासून काय झालं तुम्ही काय सांगणं झालंय? एवढं गडबडीने मला बोलून घेतलं, मी 0 मिनिटात आलो तर काय सांगा तर काय झालं? काय त्या बस स्टॉपवर काय करत होतो तुम्ही? तुम्हाला कसं सांगू मला कळत नाहीये। सांगा 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 पण दिवशी मराठीत नाही सांगा, इंग्लिश मधून सांगा, कसं तरी सांगा। तुम्ही विश्वास नाही ठेवणार खरं तर माझ्यावर, पण मी त्या बस स्टॉपवर होते ना, जिथे मी थांबले होते, तिथे मला भुवनेश्वरी मॅडम दिसल्या। काय? मला मॅडम दिसल्या तिथे। आई साहेब दिसले तुम्हाला? हो, तिथं त्या बस स्टॉपवर? त्या बस स्टॉपवर मला भुवनेश्वरी मॅडम दिसल्या। त्या जराशा वेगळ्या वाटल्या मला। म्हणजे कशा? म्हणजे मॅडम कशा नेहमी अशा करारी असतात, तडफदार असतात, तशा नव्हत्या त्या। एकदम साध्या होत्या। साडी पण अगदी सिंपल होती आणि दागिने नव्हते, अंगावर अजिबात दागिने नव्हते, एकदम साध्या वाटल्या त्या। आणि त्यांचं वागणं, बोलणं, आविर्भाव संयत होतं। काय संयत? कसं? म्हणजे भुवनेश्वरी मॅडम नेहमी कशा असतात तशा नव्हत्या त्या, पण मॅडमच होत्या, अगदी सिंपल साध्या अशा। नाही बोलतीच कुठली तरी बाई बघितली असेल तुम्ही, गैरसमज झाला तुमचा सोडा। अहो मला माहिती, मी माझ्या डोळ्यांनीच पाहिलंय, मॅडमनाच पाहिलंय। नाही ते होतंय तसं, तुमचा भास झाला असणार आहे। आई साहेब इथं आल्या असत्या तर फोन केला असता की असं शक्यच नाही। काय झालंय, आपण आता कवापासून नुसतं आई साहेब तेवढाच विचार करतोय, त्यासनी शोधतोय की नाही, त्यामुळे ते तसं म्हणतात, ते तसं होते ते मनी काय ती वस्ती स्वप्नी दिसत। माझं बी आता 2-3 वेळा तसंच झालं आई साहेबांनी शोधताना, माहिती आहे का? त्यामुळे तुमचं बी झालं तसं। अहो नाही अधिपती, मी खरंच सांगते, भास नाही झाला मला, मॅडमच दिसल्या, मॅडमच होत्या त्या। कसा विसरू शकेन त्यांचा चेहरा? नाही मला सांगा, आई साहेबांनी पत्र कोणाला लिहिलं होतं? तुम्हाला। कोण कोणाला गेलता? तुम्हालाच। मग इथं कोल्हापुरात आले असते तर कॉन्टॅक्ट कोणाला केला असता? तुम्हालाच। हा मग तेच म्हणतोय मी, त्या इथं आल्या आणि आपल्याला कॉन्टॅक्ट केला नाही, हा भेटीच राहू द्या, निदान फोन बी केला नाही, असं होईल का गावा? मी तर म्हणतो कॉन्टॅक्ट राहू द्या। त्या कोल्हापुरात आल्या असत्या गणित सरळ घरी आल्या असत्या, माहिती आहे काय? कारण त्याची माहिती आहे आपण आता ट्रिपवरनं आलेलो आहे, आता पावसा पाण्याचं तिकडे त्या बस स्टॉपवर कशाला जाऊन बसली? हे बघा, मला तुमचं म्हणणं पटतंय, तुमचं बरोबर आहे, पण असा विचार करा की मॅडमचं आणि बाबांचं भांडण झालंय। मॅडम इतक्या स्वाभिमानी आहेत, त्या घरी कशा येतील? आणि त्यांनी तुम्हाला पण कॉन्टॅक्ट नाही केला, कारण तुम्ही त्यांना घरी यायला सांगणार, तुम्ही भरीच पाडाल त्यांना, म्हणून त्यांनी तुम्हाला कॉन्टॅक्ट केला नाही। ते पटलं आम्हाला, त्या मानी आहेतच, पण मला सांगा, त्या इथं आल्या त्या तुम्हाला भेटल्या, मला का भेटल्या नाही? मला भेटू शकत होतेच की, एवढं पत्र पाठवलं त्यांनी, फोन केला मला। याचा अर्थ त्या कोल्हापुरात आल्या नाही, मी सांगतो तुम्हाला, माझ्यावर विश्वास ठेवा। तुम्ही भलत्याच कुठल्या तरी बाईला बघितलं, तुमचा गैरसमज झाला, आता लय विचार करू नका, सोडा। अहो पण नाही पण बिन काही नाही, आता आई साहेब इथं आल्या नव्हत्या, सोडा, शक्यच नाही, इथे येऊन त्या आम्हाला भेटणार नाही, तसं होऊच शकत नाही। बरं मला सांगा, आता तुम्हाला कुणीकडे सोडू, कारण मला आता फॅक्टरीत जायला लागणार। तुम्ही मला शाळेत सोडा आणि घरी जा। बरं चालतंय, आणि तुम्ही आता लई इशे हार्ड करून घेऊ नका, आणि तुम्ही आता आई साहेबांना शोधणं थांबवा, त्या घरला येणार आणि लवकरात लवकर येणार, विश्वास ठेवा तुम्ही माझ्यावर। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।